नमो किसान महासन्मान योजनेसंदर्भात राज्य सरकारची शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, या दृष्टीने कृषी विभाग कृतीशील असल्याची माहिती आज कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली. पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजनेच्या घोषणा केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसार या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधारशी संलग्न नसणे अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने सुमारे 12 ते 13 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते. पीएम किसान योजनेच्या 14व्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून महसूल, कृषी आणि भूमी अभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांवरील अटीची पूर्तता करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कामासाठी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कारवाई केली जात आहे. मात्र या कारवाईचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही, अशी खात्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितीच्या प्रश्नावर निमित्ताने दिली. या विषयावर आमदार नानाभाऊ पटोले, आमदार बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.